आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना प्रत्येक पक्षाचा उमेदवार आता कामाला लागलाय। महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी महिलांसाठी नव्या योजनांचं उद्घाटन बीकेसी इथल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये केलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजना निवडणुकीनंतरही कायम राहणार असा प्रश्न निर्माण होतोय। याच संदर्भात वर्षा गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक योजनांचे जे आहे ते उद्घाटन केलं आहे। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड आहेत। मॅडम, काय सांगाल, आज ज्या काही उद्घाटन केलं नेमकं काय योजना आहेत? बचत गटांना प्रशिक्षणासंदर्भामध्ये या ठिकाणी कार्यक्रम आम्ही आयोजित केला। याच्यामध्ये टेलरिंग असेल, ब्युटी पार्लर असेल, खाण्यासंदर्भामध्ये फास्ट फूड बेकरीचं आयटम असेल, ड्रायव्हिंग असेल, या सगळ्या संदर्भामध्ये विविध ट्रेनिंग, मग बाकीच्या इन्स्ट्रुमेंटचं रिपेअरिंगचं काम असेल, या ट्रेनिंगचा आजचं कार्यक्रमाचं ओपनिंग झालेलं आहे। आणि जवळपास याच्यामध्ये आम्ही 150 बचत गटांना आज या ठिकाणी बोलवलं होतं कार्यक्रमासाठी। मॅडम, याआधी सुद्धा अनेक योजना ज्या सुरू केल्या होत्या त्यांचा कितपत महिलांना फायदा झाला, कितपत त्याचं? आम्ही मधल्या काळात पण धारावीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून व इतर माध्यमातून आम्ही 5000 महिलांचं ट्रेनिंग घेतलं होतं। या माध्यमातून एक प्रयत्न आहे की महिलांना स्किल वर्क जे आहे ते ज्या त्या गोष्टी त्यांना येतात त्याच्यामध्ये आणखीन त्यांना प्रावीण्य प्राप्त व्हावं। आणि मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आम्ही काही संस्थांना याच्यामध्ये घेतलेल्याचे प्रशिक्षण घेणार आहेत आणि त्यांचंच काम आहे, त्यांना जबाबदार दिलेले आम्ही की त्यांनी एक यांना प्लेसमेंट देणं किंवा एखाद्या उद्योगमध्ये यांचं टायअप करून आहे की निवडणूक तोंडावर आलेलं आहे आणि या निवडणुकीच्या तोंडावर तसे उद्घाटन वगैरे सुरू झाले आहेत? नाही, बिलकुल तिथं असं प्रश्न त्याचा येतच नाही काय तसं होण्याचा, कारण हा कार्यक्रम गव्हर्नमेंटचा आणि सातत्याने चालू आहे। 2.80 करोड रुपये दिलेले आहे। महाराष्ट्रभर हा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे आता इथे सुरू होण्याचा प्रश्न नाही। पाहतो आपण अनेक महिलांना जो आहे याचा फायदा होणार आहे। मात्र हा जो कोर्स आहे तो पूर्ण झाल्यानंतर नेमक्या किती महिलांना फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।